गोरेगाव येथे भास्करराव पाटील मित्रमंडळाच्या वतीने 3 दिवसीय शंकरपट ठेवण्यात आले होते। यामध्ये शेकडो शंकरपटाच्या बैलजोड्या सहभागी झाल्या होत्या। यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत बैलजोडी मालकांना बक्षीस वितरण करण्यात आले। हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथे भास्करराव पाटील मित्रमंडळाच्या वतीने 3 दिवसीय जंगी शंकरपटाचे आयोजन करण्यात आले होते। शंकरपटाचे उद्घाटन दिनांक 26 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता गोरेगाव येथील कावरखे हनुमान मंदिरात भव्य आरती करून नंतर गोरेगाव येथून ते शंकरपट मैदानापर्यंत ढोलगी, टाळ, मृदुंग, तुतारी वाजत गाजत बैलांची भव्य मिरवणूक शंकरपट मैदानापर्यंत काढण्यात आली होती। त्यानंतर शंकरपट मैदानावर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष राजेश भैया पाटील गोरेगावकर आणि भास्करराव पाटील यांच्या हस्ते शंकरपटाचे उद्घाटन करण्यात आले होते। यावेळी विविध मान्यवरांची उपस्थिती होती। त्यानंतर शंकरपटाला सुरुवात करण्यात आली होती। भास्करराव पाटील मित्रमंडळाच्या वतीने गेल्या 3 वर्षापासून भव्य शंकरपटाचे आयोजन केले जाते। यावर्षीही शंकरपट ठेवण्यात आले होते। यामध्ये 2,96,000च्या जंगी लूट बक्षीस ठेवण्यात आले होते। यामध्ये 3 दिवस चाललेल्या शंकरपटात अनेक बैलजोड्या गोरेगाव नगरीत दाखल झाल्या होत्या। शंकरपटाचा थरार पाहण्यासाठी प्रेक्षकांनी एकच गर्दी केली होती। सलग 3 दिवस चाललेल्या शंकरपटानंतर दिनांक 28 डिसेंबर रविवार रोजी शंकरपटाचे बक्षीस वितरण करण्यात आले होते। यावेळी अगर शंकरपटाचे प्रथम बक्षीस प्रदीप पंढरीनाथ सानप साळणा यांच्या माऊली आणि अर्जुन बैल जोडीने 6 सेकंद 58 पॉईंटमध्ये अंतर कापून पहिला क्रमांक पटकावला। बटन लक्षा ग्रुप, पोखरी बटन आणि तुफान बैल जोडीने द्वितीय क्रमांक पटकावला। अशा प्रकारे 17 क्रमांक पटकावणाऱ्या सर्व बैलजोडी मालकांना बक्षीस वितरण करण्यात आले। तर कगड 100 पटात ओमकार खडेकर आंबेवाडी यांच्या एक्का आणि साई बैल जोडीने 6.62 सेकंदात अंतर कापून प्रथम बक्षीस पटकावले। महाकाल ग्रुप चामणी शिखरा रावण बैल जोडीने 6.65 सेकंदात अंतर कापून द्वितीय क्रमांक पटकावला आहे। असे एकूण 17 बैल जोडीने विविध क्रमांक पटकावले होते। यावेळी प्रथम येणाऱ्या दोन्ही गटातील बैलजोडी मालकांना 31,000 रुपये बक्षीस, भास्करराव पाटील, उपसरपंच विश्वनाथ कावरखे, क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे, बाबूराव पाटील, देवराव कावरखे, सुनील पाटील, चेअरमॅन गजानन गोपालराव कावरखे, गजानन कावरखे यांच्या हस्ते सर्व बैलजोडी मालकांचा शाल श्रीफळ बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला। तर इतर बक्षीस उपस्थित विविध मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले। यावेळी भास्कर पाटील, केशव अण्णा कावरखे, प्रशांत पाटील, सोंडू पाटील, गोरेगाव जिल्हा परिषद इच्छुक उमेदवार संजय वाकोडे, वलानेकर, चेअरमॅन गजानन कावरखे, प्रदीप पाटील, अमोल पाटील, गोरेगाव येथील उपसरपंच विश्वनाथ कावरखे, क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे, ग्रामपंचायत सदस्य सुनील पाटील, संजय कावरखे, श्वेता झेरॉक्सवाले, सय्यद बुढन, व्हाईस चेअरमॅन भागवत कावरखे, देवराव कावरखे, गजानन कावरखे, साई, ग्रामसेवक मारुती कावरखे, शिवाजी कावरखे, शेख अली, सय्यद सालार, शेषराव कावरखे, शावकार, सय्यद गुलाब, नाथराव कावरखे, पंढरी कावरखे, अरविंद मोरे, भास्करराव पाटील मित्रमंडळ, राजेश भैया पाटील मित्रमंडळाचे सर्व सदस्य, पदाधिकारी, शेतकरी, शंकरपट शौकीन, गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर शंकरपटाचे मैदान तयार करण्यासाठी गोरेगाव येथील शंभूराजे ग्रुपने परिश्रम घेतले। यामुळे शंभूराजे ग्रुपचे सर्व सदस्य आणि केशवअण्णा यांचा भव्य सत्कार करण्यात आला।